नक्कीच पहलगावला जेव्हा दहशतवादी हल्ला झाला आणि 26 भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, त्यानंतर एक सर्वपक्षीय बैठक घेतली सरकारनं, सगळ्यांना आमंत्रित केलं आणि त्या बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती. आमची भूमिका होती की आधी ॲक्शन घ्या, कारवाई करा, हल्ला करा, त्यानंतर आम्ही आपल्यासमोर आपण एकत्र येऊन आपण चर्चा करू. कारण तेव्हा देशात आक्रोश होता, एक प्रकारचं अशांतता होती. आता भारतीय सैन्यानं एक जबरदस्त कारवाई केली आणि त्या कारवाईचे पडसाद जगभर उमटलेले आहेत. भारतीय सैन्याची ताकद काय आहे आणि भारतीय सैन्य कशा प्रकारे आमच्यावरील हल्ल्याचा बदला घेऊ शकतं हे त्यांनी जगाला दाखवलं. सरकारनं कशा प्रकारचा बदला कधी घ्यायचा ही जबाबदारी भारतीय सैन्यावर सोपवली आणि भारतीय सैन्याने ते करून दाखवलं. त्याच्यामुळे आजची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती त्या दृष्टीनं महत्त्वाची आणि आम्ही त्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहील. आम्ही या कालच्या कारवाईचं स्वागत केलेलं आहे. भारतीय सैन्याचा गर्व वाटेल अशा प्रकारची कारवाई आहे. पण अशा प्रकारच्या कारवाईनंतर जी परिस्थिती देशात आणि सीमेवर निर्माण होते ती अधिक गंभीर असते आणि त्याच्यावरती सरकारला पुढलं प्लॅन तयार करावं लागेल. ते आम्ही आतमध्ये बोलू. कारण गेल्या 72 तासामध्ये पुंछमध्ये, पुंछ, राजौरी हे जे सीमेवरची गावं आहेत तिथे पाकिस्तानी सैन्य अंधाधुंद गोळीबार करते आणि आतापर्यंत 10च्या आसपास निरपराध नागरिक मारले गेले, 50च्या आसपास जखमी झाले, घरांचं नुकसान झालं. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले केले नाही तर ते दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या आर्मी कॅम्पवरती हल्ले केले नाही तर ते दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले केले. हे तुम्हाला अझर मसूद ज्या प्रकारे काल आक्रोश करत होता त्याच्यावरून दिसलं असेल. पण पाकिस्तान हा एक नापाक देश असल्यामुळे त्यांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम काश्मीरच्या नागरिकांचं रक्षण करणं आणि सरकार त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवून देणं ही गरज आहे. सर, याच्यानंतर पाकिस्तानने असं म्हटलंय की आम्ही जी भारताला उत्तर देऊ. आतापर्यंत हे युद्ध दहशतवादाच्या विरोधात होतं. आता पाकिस्तान भारताच्या लष्करी कारवाई करू शकतं. तर हे भारत पाक असं वॉर जे बघा, भारतीय सैन्य हे जगातलं सगळ्यात जास्त प्रोफेशनल सैन्य आहे. ती खोगीर भरती नाही. पाकिस्तानी सैन्याला चरित्रच नाही आणि चारित्र्य नाही. भ्रष्ट आणि व्यभिचार ही त्यांची ओळख आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर बलात्कार करणारे सैनिक ज्या सैन्यामध्ये आहेत, माजी पंतप्रधान इम्रान खानवर बलात्कार करणाऱ्या सैन्याचं चरित्र हे आमच्याशी काय लढणार. तर त्या भारतीय सैन्य त्याला योग्य आहे. पण आपण भारताच्या सीमा ज्या आहेत आणि त्याहीपेक्षा आता कोणावर मी टीका करणार नाही या क्षणी, देशाची अंतर्गत सुरक्षा अशा वेळेला अत्यंत महत्त्वाची असते आणि ती त्याकडे पाहणं गरजेचं आहे. एक मुद्दा या निमित्ताने असा आला की ज्या दहशतवाद्यांनी पहलगाम केलं ते राजरोसपणे जिवंतपणे फिरत आहेत अशी टीका देखील काही लोकांनी केली. प्रश्न असा आहे की त्यांचे जे प्रमुख लोक आहेत, सूत्रधार, ते पाकिस्तानचे आहेत. जर आम्ही म्हणतो की या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे आणि त्या पाकिस्तानवर जर आमच्या सैन्याने हल्ला करून 70च्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा केला तर ही बदल्याची सुरुवात आहे. आता जे अतिरेकी मारले गेलेले आहेत ते सुद्धा अतिरेकी आहेत. त्यांनी सुद्धा कधी ना कधीतरी भारताविरुद्ध बंदूक घेतली आहे. इथे घुसले असते, लोकांना मारून गेले असते.
आणि पुढल्या कारवाईमध्ये भारतीय सैन्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे की अशा प्रकारची कारवाई जी आहे, ज्या पद्धतीनं भारतीय सैन्याला इंटेलिजन्सच्या मदतीनं त्यांनी योग्य ठिकाणांवर हल्ले केले, याचा अर्थ असा आहे की हे जे ज्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांचा ठाव ठिकाणासुद्धा भारतीय सैन्याला लागू शकतो. मात्र ज्या दहशतवाद्यांना मारलं गेलं त्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानचे अधिकारी जे आहेत ते राजरोसपणे हजेरी लावताना पाहायला मिळाले. बघा, पाकिस्तान हा एक दहशतवादला पाठबळ देणारा देश आहे, एक दहशतवादी देश आहे. दहशतवादी हेच त्यांचं सैन्य आहे. सीमेवरचं सैन्य समोरासमोर भारतीय सैन्याशी लढू शकत नाही. ते दहशतवाद्यांना भारतामध्ये पाठवून आपल्याशी लढतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. चला, थँक्यू. राजकीय हल्ल्यामध्ये ज्यांचा समावेश होता, ज्या ठिकाणाहून हा हल्ला केला गेला होता, त्याची कट रचला होता, ते ठिकाण देखील उद्ध्वस्त करण्यात आले. बघा, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी वारंवार सांगतो की भारतीय सैन्यानं टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले. जी 9 ठिकाणं आलेली आहेत तिथे टेररिस्ट कॅम्प होते. तिथे दहशतवादी त्या मदरशांमध्ये मशिदीमध्ये आश्रयाला होते. त्याच्यावरती आपण क्षेपणास्त्र टाकलेले. एकनाथ शिंदेकडून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. नरेंद्र मोदींचे मिलिटरी युनिफॉर्म मध्ये मोठे फोटो आणि कटआउट्स आणि त्याचे बॅनर शिवसेनेने केले. आता त्याच्यावरती मी काय बोलणार. भारतीय जनता पक्षानं त्याच्यावरती आधी त्यांनी आमचा बाप पळवला, माननीय बाळासाहेब ठाकरे. आता बहुतेक ते भाजपचा बापही पळवत आहेत. शरद पवारांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये शरद पवार असं म्हणाले की आमच्यामधला एक गट जो आहे तो अजित पवारांसोबत जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. केंद्रामध्ये सत्तेत बसायचं की विरोधामध्ये बसायचं की नाही हे सुप्रिया सुळेंनी ठरवायचं आहे. आणि सध्या तरी जी इंडिया अलायन्स आहे ती सक्रिय नाही, अशा पद्धतीचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. ठीक आहे, त्या संदर्भात मी पवार साहेबांशी आम्ही चर्चा करू. पवार साहेबांच्या पक्षाचे 10 आमदार आहेत आणि 8 खासदार आहेत. ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत आमच्या सगळ्यांचे. त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय परिस्थिती आहे मला माहीत नाही. पण जर पवार साहेबांचे वक्तव्य असेल तर आम्ही जे म्हणतो की सत्तेशिवाय काही लोक राहू शकत नाहीत, असे काही लोक त्यांच्या पक्षामध्ये असतील जे आमच्याकडेही होते, जे निघून गेले. आता पाहू आम्ही. असं वाटतं की इंडिया आघाडीमध्ये किंवा महाराष्ट्र विकास आघाडीत सक्रिय होण्याची गरज आहे. पण सध्या देशातली जी परिस्थिती आहे ती निवळल्यावर आम्ही त्याचा विचार करू. सगळ्यात आधी देशातल्या परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चलो, थँक्यू. बघा, मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. भारतीय सैन्य कारवाई करत आहे. हे राजकीय प्रश्न नाही किंवा राजकीय उत्तर देता येणार नाही. वारंवार आम्ही सांगत असतो की पाकव्याप्त काश्मीर आमचंच आहे. पण आता एक ॲक्शन मिलिटरीची सुरू असताना आपण राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही. तर 26/11चा हल्ला समुद्रमार्गे झाला होता. आता जी माहिती मिळते त्यानुसार गुजरात आणि महाराष्ट्र हिट लिस्टवर असेल. मुंबई तर आर्थिक राजधानी आहे, याबद्दल काय सांगा? नाही, आता काहीच बघा, मी मगाशी जो तुम्हाला उत्तर दिलं की देशाची इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अशा वेळेला अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. सीमेवर जेव्हा सैन्य लढत आहे तेव्हा ज्यांच्याकडे देशाची अंतर्गत सुरक्षा आहे ते जे नेतृत्व आहे त्याने अधिक सक्षमपणे काम करणं गरजेचं असतं. राजकारण बाजूला ठेवून डोक्यातला राजकीय कचरा काढून अशा वेळेला देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी काम करावं लागतं. सीज़फायर नहीं चल रही है, फायरिंग चल रही है. देखिए, आज ऑल पार्टी मीटिंग में जब पहलगाम में हमला हुआ तब एक ऑल पार्टी मीटिंग हो गई. उसमें शिवसेना हम लोग शामिल नहीं थे, इसलिए कि हम चाहते थे कि पहले एक्शन हो जाए, पहला बदला लीजिए, कुछ कीजिए, बाद में हम लोग आ जाएंगे. आप हमें बताएंगे ये हो गया, ऐसा हो गया. एक्शन की बात नहीं है. अभी एक्शन हो गई है. भारतीय इंडियन आर्मी ने एक्शन ली है. अभी हम बात करेंगे. और हमें गर्व है कि इंडियन आर्मी ने ऐसी एक्शन ली है कि पाकिस्तान अगले कुछ सालों तक सो नहीं पाएगा. ये अच्छी एक्शन है और हम उसका अभिनंदन करते हैं भारतीय फौज का, जिस तरह से एक्शन ली है.
टारगेटेड एक्शन है, सिविलियंस के ऊपर अटैक नहीं है। लेकिन कश्मीर में जिस तरह से सिविलियंस पर पाकिस्तान की फौज अटैक कर रही है, उसकी निंदा होनी चाहिए पूरे विश्व से। और हमारी जिम्मेदारी है, हमारे जो बॉर्डर के गांव हैं, खास करके पूंछ में ज़्यादा लोग मारे गए हैं, तो हमारी जिम्मेदारी है जैसा ऑपरेशन सिंदूर किया है वैसा एक ऑपरेशन ये हमारे जो लोग मारे गए उनका बदला लेने के लिए भी होनी चाहिए, और तुरंत वहाँ हमारे लोगों को सुरक्षा मिलनी चाहिए। सर, आज मालेगांव ब्लास्ट का निकाल आ सकता है। देख लेंगे।